महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी विश्व हिंदू परिषदच्या दुर्गा वाहिनीतर्फे गोंदियात विदर्भस्तरीय 7 दिवसीय शौर्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या प्रशिक्षणामध्ये 16 जिल्ह्यातील 160 मुलींचा सहभाग होता। या प्रशिक्षणामध्ये मुलींना प्रशिक्षण देण्यासाठी 22 शिक्षिका होत्या। या प्रशिक्षणामध्ये मुलींना युद्ध, दंड, झुरिका, रायफल, लाठी, तलवार, बंदूक, लक्ष्यभेद, बाधा असे अनेक प्रशिक्षण देण्यात आले। तर प्रशिक्षणाचे समापन गोंदिया शहरातील मनोहर चौक या ठिकाणी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करत या शौर्य प्रशिक्षणाचा समापन रॅलीला सुरुवात करण्यात आली। तर ही रॅली गोंदिया शहरातील मुख्य चौकातून काढण्यात आली। यावेळी प्रत्येक चौकात या मुलींनी 7 दिवसात जे प्रशिक्षण घेतले ते प्रात्यक्षिक करून दाखवले। या प्रशिक्षणामुळे महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे आहे। 160 मुली होत्या, 16 जिल्ह्यातून ह्या मुली आलेल्या होत्या आणि 22 शिक्षिका होत्या आणि त्यांना नियुद्ध, दंड, छुरिका, यष्टी, लक्ष्यभेद, बाधा यासारखे विषय तिथे शिकवले गेले। शारीरिक विकासासाठी हे सगळे विषय शिकवले गेले। मानसिक विकासासाठी त्यांना अभ्यास सत्रामध्ये संस्कृतचे सुभाषित, अमृतवचन, गीत यासारखे देशभक्तीपर गीत हे शिकवले गेले आणि बौद्धिक सत्रामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल जसं भारताचा पराक्रमिक इतिहास, भारताची हिंदू संस्कृतीची वैशिष्ट्ये यासारखे बौद्धिक विषय घेण्यात आलेले आहे आणि आज आम्ही त्याचं संचालन केलं आहे आणि त्याच्यात दंड, रायफल, तलवार। गोंदिया शहर में बहुत भव्याति भव्य शौर्य प्रशिक्षण वर्ग से आई बहनों ने एक शौर्य यात्रा, जिसको शक्ति यात्रा कह सकते हैं, वो निकाली है। विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी अंतर्गत पूरे देश में अभी ऐसे शौर्य प्रशिक्षण वर्ग 7 दिवस के लिए चल रहे हैं। इस स्थान पर भी गत 7 दिवस से यह वर्ग चल रहा है, जिसमें मुख्यतः दंड, नियुद्ध, राइफल, यष्टि, बाधा ऐसे अनेक प्रशिक्षण दिए गए हैं। 7 दिवसीय इस वर्ग का हेतु प्रत्येक युवती का सर्वांगीण विकास हो, उसका शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास हो, साथ ही वह प्रशिक्षित होकर समाज के उत्थान के लिए, राष्ट्र के उत्थान के लिए वह सेवा, सुरक्षा और संस्कार के बिंदुओं के साथ समाज में कार्यरत रहेगी। आज इस शक्ति का प्रदर्शन इसलिए किया गया है क्योंकि आज हमारे समाज के ऊपर, हमारे धर्म के ऊपर, हमारी नारी शक्ति के ऊपर, हमारी युवा पीढ़ी के ऊपर जिस प्रकार से वामपंथी विचारधाराओं ने, विधर्मियों ने, आक्रांताओं ने प्रहार शुरू किया है, जिस तरह से उनके संस्कार को, उनका निर्मूलन करने का ये न कहना प्रकारेण प्रयत्न किया जा रहा है, उसके सामने हमारी ये बच्चियाँ सुरक्षित होकर, संस्कारित होकर आने वाले समय में अपना सर्वश्रेष्ठ योगदान देगी। यह प्रशिक्षण वर्ग में पूरे विदर्भ प्रांत के 160 बहनें प्रशिक्षण लेने के लिए आई है और इनको प्रशिक्षण देने के लिए 22 शिक्षिका बहनों ने भी 7 दिन के लिए सेवा दी है। मी चंद्रपूर जिल्ह्यातून आलेली आहे। आम्हाला 7 दिवसाच्या या प्रशिक्षणात आपला धर्म कसा जपायचा, धर्मावर एकनिष्ठा कशी द्यायची व आम्हाला दंड शिकवण्यात आला आहे, मुष्टिप्रहार शिकवण्यात आला आहे, नियुद्ध वगैरे छुरिका शिकवण्यात आलेली आहे व आम्हाला स्वतःचे रक्षण व धर्माचे रक्षण कसे करायचे याचे धडे दिले गेले आहेत। प्रशिक्षणामध्ये नियुद्ध शिकवण्यात आलेले आहे। कुठे गेलं तर शस्त्र नसताना पण आपण स्वतःचे आत्मरक्षण कसे करा बिना शस्त्रांनी हे शिकवण्यात आलेलं आहे। आम्ही शक्ती साधना असं केंद्र उभा करू स्वतःच्या जिल्ह्यात व प्रखंडात आणि त्यांना पण या दुर्गा वाहिनीसोबत जोडू आणि आम्ही जे शिकलो त्यांना ते शिकवू, त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रयत्न करू। प्रशिक्षणामध्ये खूप छान म्हणजे शिकवलं गेलेलं आहे की आपण म्हणजे स्वतःचं रक्षण दुसऱ्यांपासून कसे करू शकतो। जर आपल्याला शिकायला जरी बाहेर जायचं आहे, जर प्रत्येक लोक सारखे नाही भेटत, पण आपण त्यांच्याशी कसे राहू शकतो, कसे वागू शकतो, कसे त्यांना हँडल करू शकतो ते आम्हाला सगळं शिकवण्यात आलं आहे। आणि त्याच्यामध्ये आम्हाला दंड शिकवला, दंड कसे वापरायचं, म्हणजे दंड आपल्याकडे अवेलेबल आहे तर आपण कसे त्याचा उपयोग करू शकतो। त्यानंतर दंडाचं एक छोटा वर्जन आहे ज्याला यष्टिका म्हणतात, ते आम्ही चौकात जाऊन म्हणजे तिथे दाखवलं आहे की कसे यूज करतात, आम्ही ते स्वतः केलं आहे। त्यानंतर छुरिका म्हणजे ते छुरी आपण कशी यूज करू शकतो स्वतःच्या स्वरक्षणासाठी। जर आपल्याकडे काही हतियार नाही आहे, काही अवजार वगैरे नाही आहे तर आपण दुसऱ्याशी कसे लढू शकतो, आपण स्वतःचं स्वरक्षण कसे करू शकतो ते आम्हाला शिकवलं गेलं आहे। तर मी त्यांना म्हणणार की तुम्ही पण एखाद वेळा या जॉईन करा, खूप कामात येईल तुमच्या समोरच्या शिक्षणासाठी पण, कारण प्रत्येक गोष्ट आपल्या शहरात नाहीच होत, तर आपल्याला जर बाहेर जावं लागतं तर ती खूप कामात येणार आहे तुमच्या, कारण प्रत्येक लोक सारखे नाहीच राहत। इसमें हमें सिखाया दंड चलाना, यष्टिका चलाना और नियुद्ध, पदचलन, ये सब का सिखाया गया 7 दिन में। रोज़ हमारा बौद्धिक शस्त्र होता है जिसमें हमें
बाहर से लोग आके बताते थे कि लव जिहाद से हम कैसे बचेंगे, हमारी स्वभाषा कितनी ज़रूरी है हमारे लिए, स्वदेशी हमें उपयोग करना चाहिए, हमारा हिंदू घर आदर्श घर कैसे बनेगा। और प्रशिक्षण में और लड़कियां जुड़ना चाहिए। जैसे हमारी दिनचर्या बदल गई थी, जब हम घर में रहते तो 8 बजे 9 बजे सो के उठते, हम यहाँ पे 4:30 बजे सो के उठे, जिससे हमें सीधा सूरज की किरण मिलती है। उस वक्त पे हमारा वो शाखा लगती थी, उसमें हमने अलग अलग चीज़ें 7 दिन में एकदम पूरी तरीके से सीखे। हमें इतना टाइम मिला कि हम सारी चीज़ें सीख सके। 3 दिन मुश्किल जाते हमें भी गए, क्योंकि ये मेरा पहला वर्क था, पर अब मैं इतनी मिल गई हूँ, मेरे लिए मेरे परिवार जैसा हो गया ये सब। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।